युद्ध जर जिंकायचं असेल तर शहाण्या सेनापतीला कोणत्या आघाडीवर आक्रमण करायचं आणि कोणत्या आघाडीवर माघार घ्यायची हेही माहीत असायला हवं, तरच ते युद्ध आपण जिंकू शकतो. आणि कोणतंही युद्ध असेल, घटना असेल, ती प्रत्यक्षात येण्यापूर्वी ती अगोदर आपल्या मनात घडत असते. टेट 3 ही सुद्धा तुम्ही तुमच्या भविष्यासाठी जे टेट अभियोग्यताधारक आहेत ते लढत असलेलं युद्ध आहे. आणि जर तुम्ही संयमाने आणि योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून प्रिफरन्सच्या बाबतीत विशेषतः निर्णय घेतला तर तुम्ही हे युद्ध नक्कीच जिंकणार आहात. आणि त्यानंतर तुमचं राज्य असणार आहे. नोकरी ही खूप मोठी गोष्ट आहे आजच्या घडीला. अगदी काळजातली माणसंसुद्धा सध्याच्या घडीला खूप किंवा सगळ्यांनीच अनुभव घेतलेले आहेत की खूप अपमानास्पद वागणूक आणि मग कुठेतरी लवकर भरती व्हावी, कुठेतरी झेडपीला लागावं, किंवा मग संस्थेवर तरी चान्स भेटावा आणि आपण आपल्या कृतीतून दाखवून द्यावं की आपण काय आहोत. याच्यासाठी ज्यांनी चांगले मार्क घेतलेले त्यांची धडपड आहे, त्यांचा विरोध होता मुदतवाढीला सुद्धा. पण ज्यांनी कमी मार्क घेतलेले आहेत अशांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांना वाटत होतं की अजून मुदतवाढ भेटावी, जेणेकरून पहिल्या फेजलाच आपल्याला कमीत कमी मुलाखतीला तरी संधी भेटावी. जास्त मार्क घेतलेले मुदतवाढ न मिळण्यासंदर्भात आक्रमक होते, तर कमी मार्क ज्यांना आहेत, अंडर 100 आहेत, अंडर 110 आहेत, अशांना वाटत होतं की अजून मुदतवाढ भेटावी. आणि दोन्हीही बाजू अतिशय आक्रमकपणे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त झालेल्या दिसतात. असो, या सगळ्या बाबी झालेल्या असताना आता मात्र प्रिफरन्सचा अभ्यास करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुलाखतीची सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे. हा जो शांततेचा काळ आहे, हा शांततेचा काळ तुमच्या तयारीसाठी घालवा. मुलाखती संदर्भातील वेगवेगळे यूट्यूबचे असतील, आपले व्हिडिओ असतील, हे पाहून घ्या. प्रिफरन्स कशी द्यायची या संदर्भामध्ये कोणाची बॅच कोणाचीही घ्या, पण जर नवीन असाल, पहिल्यांदाच प्रोसेसमध्ये सहभागी झालेले असाल, पहिल्यांदाच स्टेज दिली असेल, तर नक्कीच कोणातरी जाणत्याचं मार्गदर्शन घ्या. भावनेच्या भरामध्ये आल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण प्रिफरन्स लॉक करून बसतो. त्याला करता येतं अनलॉक आणि परत करता येतं. पण मग ज्यावेळेस निर्णय चुकतो त्यावेळेस मात्र पश्चाताप होतो. बऱ्याच जणांचे फोन असे आले माध्यमांच्या संदर्भामध्ये, गेल्या वेळेचा नियम ह्या वेळेचा नियम बरेच फरक आहेत. आणि मग गडबड केलेली कोणती, ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाय केलं त्यावेळेस चुका झालेल्या आहेत. असो, आपण त्या संदर्भामध्ये मी मेल केलेले आहेत. आपण आपल्या परीने विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. आता तुम्ही तयारी करणं मस्त आहे, पण यावेळेस गडबड करू नका. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या लॉग इनमध्ये किंवा तुम्हाला पाहण्यासाठी जाहिराती याच महिन्यामध्ये भेटणार आहेत. शक्यता अशी आहे की पुढच्या 3-4 दिवसामध्ये जाहिराती तुमच्यासाठी उपलब्ध होतील आणि जाहिराती उपलब्ध झाल्यानंतर पुढच्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला प्रिफरन्ससुद्धा लॉक करायला उपलब्ध होतील. या संदर्भामध्ये मला तरी शुअर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स लॉक करायला भेटतील. त्या अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये जाहिराती येणार आहेत. या बाबतीत बिंदास्त राहा. फक्त आता तुम्ही तुमच्या प्रिफरन्सच्या तयारीवर फोकस करा आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्या व्हॅकन्सीज पोहोचलेल्या आहेत, तुम्हाला माहीत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती व्हॅकन्सीज आहेत, तर त्याचं थोडं स्टडी करा. कॅटेगरी वाईज जागा तर तुम्हाला फक्त जाहिरात आल्यानंतरच कळू शकणार आहेत. तुमचा प्रिफरन्स काय, जिल्हा कोणता निवडायचा, या संदर्भामध्ये आत्तापासून तुम्ही तयारी केली तर तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं पडणार आहे. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.